कोकण रेल्वेने चाकरमान्यांसाठी एक खुशखबर जारी केली आहे, पण मात्र जी कोलाडपासून गोव्यापर्यंत कार रोरो सेवा ती सुरू होणार आहे, मात्र त्याचा उपयोग सिंधुदुर्गवासियांना किती आहे, कितपत आहे याचं मी दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण या ठिकाणी जर पाहिलं तर लक्षात येईल की नांदगाव या ठिकाणी कार रोरो सेवेची प्लॅटफॉर्म आहे देखील उभारण्यात आलेला आहे आणि गेले अनेक वर्षापासून हा प्लॅटफॉर्म जैसे ते आहे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही आहे। पण मात्र आता जी चाकरमान्यांसाठी रेल्वेने एक कार सेवा जी सुरू केली आहे त्याचा उपयोग मात्र इथे करता येणार आहे। नांदगावमध्ये याचा उपयोग करता येणार, पण मात्र जी कोलाडपासून सुरू होणारी कार सेवा जी आहे ती मात्र डायरेक्ट गोव्यापर्यंत गाडी थेट उतरणार, त्याचा भुर्दंड मात्र सगळ्या चाकरमान्यांना थेट भोगावा लागणार आहे। त्यासाठीच बोलण्यासाठी आपल्यासोबत या गावचे नांदगाव गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत। जी कोकण रेल्वेने कार सेवा सुरू करते त्याचा फायदा सिंधुदुर्गवासियांना कितपत असणार आहे, चाकरमान्यांना कितपत असणार आहे? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोलाड रायगडमधून कार रोरो सेवा थेट वेर्णा गोवा येथे तिथपर्यंत होणार आहे आणि मला वाटतं सिंधुदुर्गवासियांना त्याचा कुठल्याही प्रकारे फायदा होणार नाही असं मी म्हणेन, कारण आर्थिक भुर्दंड होणारच आहे चाकरमान्यांना। त्याचबरोबर वेळही लोकांचा वाया जाणार आहे। विजयदुर्ग देवगड आपला जर सिंधुदुर्ग जिल्हा बघितला तर त्याचा उपयोग चाकरमान्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही असं मला वाटतं। त्यासाठी नांदगाव रोड रेल्वे स्थानकामध्ये कार रोरो सेवेसाठी प्लॅटफॉर्म आपल्याकडे तयार आहे। त्याचा उपयोग आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे करता येईल आणि यासाठी सन्मान्य पालकमंत्री नितेश साहेब राणे यांच्याकडे आम्ही या संदर्भात चर्चा करू। नितेश साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप चांगले उपक्रम राबवत आहेत। आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देवगडला बोटीची सेवा सुरू होईल। त्याचबरोबर वैभववाडीमध्ये काचेचं ब्रिज, महाराष्ट्रातलं पहिलं ब्रिज नितेश साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे सुद्धा कार रोरो सेवा एक चांगला उपक्रम आहे आणि त्याचा सिंधुदुर्गवासियांना थेट फायदा व्हावा यासाठी नांदगाव रोड रेल्वे स्थानकामध्ये आपल्याकडे पर्याय आपल्याकडे उपलब्ध असताना जर आपल्याला ते सेवा मिळत नसेल तर त्याचं शल्य कुठेतरी कोकणवासियांना असेल आणि याबाबत आपण खासदार नारायणराव राणे साहेब त्याचबरोबर नितेश राणे साहेब यांच्याशी निश्चितच चर्चा करू आणि त्याच्यामधनं साहेब निश्चितच आम्हाला कोकणवासियांना इथे सेवा उपलब्ध करून देतील अशी आम्हाला आशा आहे। नक्कीच जी सेवा आहे म्हणजे आता जी 23 ऑगस्टपासून कार रोरो सेवा जी सुरू होणार आहे ती मात्र सेवा नांदगाव रेल्वे स्थानकावरती जिथे रोरोची सेवा सुरू आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नांदगाव सरपंच यांनी केली आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।